बायकोची रिक्षा चालकासोबत लॉजवर कामक्रीडा, पुढे घडले भयंकर, ऐकूनच हादरून जाल. रात्रीचा काळोख दाटला होता. कामाने दमून आलेला शिवप्रकाश घरामध्ये शांतपणे झोपलेला होता. मध्यरात्र उलटून गेलेले होते. इतक्यात एक तरुण रागारागाने शिव्या देत घरात शिरला. त्याने शिवप्रकाशला धरले आणि फरफटतच घराबाहेर आणले आणि मारहाण सुरू केली. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तर शिवप्रकाशच्या बायकोचा प्रियकर सतीश होता. सतीशने लोखंडी रॉडने शिवप्रकाशला इतकी तुफान मारहाण केली की त्यातच त्याचा जीव गेला. बायकोच्या वासनेपायी पतीने जीव गमावल्याची ही थरारक घटना त्या छोट्या गावामध्ये खळबळ माजवणारी ठरली. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्यातील मलिहाबाद हे एक मोठे शहर लखनौला लागूनच असल्यामुळे या शहराचाही मोठा विस्तार होत आहे. या शहराचा भाग बनलेल्या बदेसरमऊ या गावामध्ये शिवदीन हे आपल्या परिवारासह राहत होते. शिवदीन यांचा मुलगा शिवप्रकाश हा स्वभावाने खूपच गरीब होता. तो मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत असे. तो त्याची पत्नी सविता आणि 2 मुले नितीश वय वर्षे 10 आणि रौनक वय वर्षे 4 असा हा परिवार होता. सारे काही सुरळीतपणे सुरू असले तरी अलीकडेच सविताने तिची 2 मुले माहेरी ठेवलेली होते. तिचे आईवडील आता त्या मुलाचा सांभाळ करत होते. पण लहान मुलांना आपल्यापासून वेगळे ठेवण्यास, तिच्या माहेरी ठेवण्यास शिवप्रकाशचा विरोध होता. आपण आपल्या मुलांना पाहुण्यांच्याकडे का ठेवायचे असे तो म्हणत असे. मी सकाळी गेलो की संध्याकाळीच घरी येतो. तू दिवसभर घरामध्ये एकटीच असतेस. मग मुलांना सांभाळायला काय होते? तू दिवसभर काय करतेस असे तो रागाने विचारत होता. पण ती काहीच बोलत नव्हते. ती पतीला काहीच उत्तर देत नव्हते. त्याचे कारणही तसेच होते. सविता अवघी 30ची होते. 4 चौघीमध्ये उठून दिसणारी सविता लग्नानंतर चांगलीच भरलेली होते. 2 मुले झाल्यानंतर तर तिच्या शरीरावर मांस वाढत गेले होते. अंगाने ती भरत निघालेली होते. नेमक्या अवयवावरील चरबी वाढल्याने लंपट पुरुषांच्या नजरा तिच्या शरीरावर फिरत होत्या. सुरुवातीला तिचा पती तिने भरलेले मासल अंग चांगलेच रगडून काढत होता. पण आता परिस्थिती बदललेली होते. घराची, बायकोची आणि 2 मुलांची जबाबदारी होते. बायको मुलांना सुखी ठेवावे यासाठी त्याला मेहनत करावी लागत होते. कारण मोलमजुरी करून त्याला चांगली कमाई होणे कठीण होते. त्यामुळे त्याला जास्त मेहनत करण्याशिवाय पर्यायच नव्हता. तो सकाळी लवकर जात होता, रात्री उशिरा परतत होता. कामाने दमून जात होता. रात्री बेडवर तो शांतपणे झोपून जात होता. पण दुसरीकडे दिवसभर रिकाम टेकड्या फिरणाऱ्या सविताच्या अंगात मात्र वासनेची लहर फिरत होते. नवऱ्याने शरीरसुख द्यावे अशी तिची इच्छा असायची. तोही तिच्याशी प्रणय करायचा, पण त्याने तिचे मन भरत नव्हते. ती भुकेलेलीच होते. त्यामुळे घरातील सर्व कामे करणे, पोरे सांभाळणे हेच तिच्या नशिबी आले. निराश मनाने ती आयुष्य कंटत होते. तिच्या निरस जीवनामध्ये गावातीलच एका तरुणाने रस भरला. तिचा स्वभाव बोलका असल्याने तिची गावामध्ये सर्वांशी ओळख होते. यातील सतीश तिच्या मनात भरला होता. तोही तिला जाता येता निहाळत होता. ती भुकेली आहे हे त्याने हेरलेले होते. त्याची कामुक नजर तिच्या अंगावरून फिरू लागली. ही नजर तिनेही ओळखली. तिलाही तो आवडत होता. ती हसून त्याच्याकडे पाहू लागल्याने त्याला चेव चढला. त्याने लगेचच पुढचे पाऊल टाकले. त्याने तिला एकटीला बाजारात जाताना गाठले. त्याने तिला गाठले. काय वहिनी, कुठे निघालात? त्याने विचारले. त्यावर ती म्हणाले, बाजारामध्ये चाललेले आहे. तुम्ही एकट्याच निघालात काय? त्याने खाडा टाकला. मग काय करणार? नवरा कामाला गेला आहे. मग घरातले मलाच बघायला नको का? असं नाही हो, काही लागलं तर मला सांगत जा की मी करतो काम. ती हसली आणि म्हणाली, मला काय मदत करणार? तुम्ही सांगून तरी बघा. सांगाल ते सगळं करेन. परक्या पुरुषाला काम सांगितले हे माझ्या नवऱ्याला कळलं तर त्यात काय आहे? तो कुठं काय करतोय म्हणजे काय? तिने डोळा वटारले. तसं नाही, नेहमी तुम्ही एकट्याच दिसता म्हणून म्हणालो. हा, ते खरं आहे. तो कोणत्याच कामाचा नाही म्हणून म्हणतोय. मला सांगा, मी करतो बघ सगळं. ती हसली. तो तिच्याशी गप्पा मारत बसला. त्याच्याशी बोलण्यामध्ये तिचा वेळ कसा निघून गेला हेच कळले नाही. बाजारातून ती घरी परतली.
पण त्याचा सहवास तिच्या मनामध्ये रेंगाळत होता. दिवसामागून दिवस जात होते. ती त्याच्या बोलण्यामध्ये गुंतत होती. ती जाळ्यात सापडल्याने तोही खुशीत होता. तो तिचा पिच्छा सोडत नव्हता. पावसाळ्याचे दिवस होते. ती बाजारामध्ये जाणार होते, पण पावसाने गाठले तर काय करावे असा विचार ती करत होती. पण पाऊस कमी झाल्याने पाहून ती घरातून बाहेर पडली. शहरामध्ये आठवडी बाजारात ती गेलेली होती. तिचा बाजारहाट सुरू होता. अचानक पावसाची रिपरिप सुरू झाली होती. ती अंग चोरत आडोशाला जाऊन उभी राहिली. इतक्यात अचानकपणे सतीश धावतच तिच्याजवळ आला. कसला पाऊस आलाय असे म्हणत आडोशाला तिच्याजवळ तिला खेटूनच उभा राहिला. अंगावरचे कपडे भिजल्याने तिच्या अंगाला चिकटले होते. तिच्या घाटदार अवयवांची गोलावी नजरेमध्ये भरत होते. तिच्या कमनीय देहाचे दर्शन तो घेत होता. ती म्हणाली, अचानक पाऊस आला त्यामुळे भिजले. होय, तर त्याने तिच्या सुरामध्ये सूर मिसळला. खूप थंडी वाजते हो, उब देऊ का? डोळे मिचकावत त्याने विचारले. ती लाजली. अंग चोरून खाली मान घालून उभी राहिली. तो हळूच कुजबुजला. समोर खोली मिळते, येणार का? कपडे सुकवता येतील. नको कोणी बघितलं तर? नाही बघणार. पावसामुळे सगळे पांगले आहेत. चल की बघ तरी तुला कसं गरम करतो. ती काहीच बोलत नव्हती. एकदा चल, तू म्हणशील तेच करू. मी काही करणार नाही. माझे प्रेम आहे ग तुझ्यावर, विश्वास ठेव. तो जास्तच आग्रह करू लागला होता. अखेर ती त्याच्या बोलण्याला बळी पडली. तिने होकार दिला तसा तो तिला घेऊन समोरच्याच लॉजवर घेऊन गेला. तिथे त्याने रजिस्टरला नवरा बायको अशी नोंद केली. रूममध्ये तिने पाऊल टाकले आणि तिच्या छातीत धडधडू लागले. एखाद्या लॉजवर जाण्याची ही तिची पहिलीच वेळ होती. त्यातच सोबतीला परका पुरुष होता. ती मनातून घाबरलेली होते, पण भीतीवर वासनेने मात केली होती. तिला आवडलेला पुरुष आता तिच्या सोबत होता. जी स्वप्ने तिने पाहिलेली होते ती पुरी करण्याकडे टाकलेले हे पाऊल तिने टाकलेले होते. त्याने सगळा अंदाज घेतला. ती बेड लगत उभी होते. साडीचा पदर बाजूला झाला होता. तो जवळ आला तरी तिने पदर सावरला नाही. तो म्हणाला, कपडे भिजलेत, काढ ना, बाजूला सुकत घालू. त्याच्यासमोरच ती ब्लाऊज अंगातून काढू लागली. त्याची कानशील तापू लागली. तिने ब्लाऊज बाजूला केला आणि तिचे गोलाकार स्तन युगुल मोकळे झाले. त्याचा श्वासोच्छवास वाढू लागला. तिने ब्लाऊज त्याच्या हातात दिले. त्याने ते बाजूच्या टेबलवर ठेवले. ती त्याच्या नजरेला नजर भिडवत आव्हान देत होती. त्याच्यातील पुरुष जागा झाला. तो एका क्षणामध्ये तिच्या जवळ पोहोचला. दुसऱ्या क्षणी तिला त्याने मिठीत आवळले. दोघांनाही घाई झालेली होती. त्याने तिच्या साडीला हात घातला. काही वेळातच त्याने तिची साडी बाजूला काढून फेकली. आता ती पूर्ण नग्न अवस्थेमध्ये त्याच्या मिठीत होती. तिचे ते मोठे स्तन कुस्करत त्याने तिला बेडवर झोपवले. तिच्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. तिच्या मांसल शरीराची तो चुंबन घेऊ लागला. पाहता पाहता त्याने आपले कपडे उतरवले. एक तरुणा ताठ पुरुष तिच्यासमोर नागवा उभा होता. तिचा संयम सुटला. एका परक्या तरुणाच्या मिठीमध्ये सविता आवळू लागली होती. तो पिसाटल्यासारखा तिच्या शरीरावर चुंबनाचा वर्षाव करत होता. स्तनांशी खेळत होता. भिजलेल्या अंगातील थंडी गायब झालेली होती. तिचे अंग तापू लागले होते. त्याच्या गरम श्वासाने तो अधीर झाला. पाहता पाहता तिला बाजूच्या खाट्यावर झोपवून तो तिच्यावर स्वार झाला. इतका रानटी अनुभव ती पहिल्यांदाच घेत होती. किती घाई होती त्याला. इतक्या घाईतही तो तिच्याशी एकरूप झाला होता. तिच्या शरीरामध्ये वासनेचा आगडोम उसळला. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत ती परपुरुषाबरोबर समागम करत होती. तिचा भडकलेला कामाग्नी त्याने प्रेम रसाने शांत केला. पण ही आग विझण्यासारखी नव्हतीच. वारंवार आगीचा भडका उडत होता आणि तो आग शमवण्यासाठी हजर होता. आता ती सुखात होते. तिला आता सतीशकडून मिळणारे जोरदार सुख हवे होते. तो ऑटो चालक असल्याने त्याच्या कामाची काही वेळ नव्हती. त्यामुळे ती एकटी असताना तो हजर होत होता. पती कामावर गेला असताना ती त्याला बोलावून घेत होती. या सुखात मुलांचा अडचण नको म्हणून तिने मुलांना माहेरी पाठवून दिले होते. त्यामुळे तिला कोणत्याही अडथळ्याशिवाय दिवसभर मनसोक्तपणे काम क्रीडा करता येत होते. हे ती कोणत्या तोंडाने पतीला सांगणार होते. आपली मुले पत्नीने माहेरी ठेवली याचा शिवप्रकाशला राग येत होता. ती काहीच बोलत नव्हते. दुसरीकडे तिचा प्रियकर सतीश आता रोजच येऊ लागला होता. दिवसभर तिच्याजवळ थांबत होता. भर दिवसात दरवाजा बंद करून सविता ऑटो रिक्षा चालकासोबत घरामध्ये असते हे शेजारी पाजाऱ्यांच्या लक्षात आले होते. त्यातून त्या दोघांतील अनैतिक संबंधाची चर्चा रंगू लागली होती.
ही चर्चा शिवप्रकाशच्या कानावर गेली तेव्हा त्याच्या मनामध्ये संशयाने घर केले. लोक म्हणतात तेच खरे असावे, आपण तर दिवसभर घरात नसतो, मुलांनाही तिने माहेरी नेऊन ठेवले आहे, याचा अर्थ प्रियकरासोबत मजा मारण्यासाठीच तिने हे सगळे केले असा त्याचा पक्का समज झाला. या संशयातून तो तिच्यावर पाळ ठेवून होता. एक दिवस त्याचा संशय खरा असल्याची खात्री पटली. त्याने सतीशला घरात आलेले पाहिले. मी घरात नसताना तू का माझ्या घरात आलास असे विचारत त्याने भांडणही काढले. तेव्हा सतीश काही बाई कारण सांगून सटकला. त्यानंतर शिवप्रकाशने पत्नी सविताला चांगलेच फैलावर घेतले. त्यावेळी तिला गप्प राहण्या वाचून पर्याय नव्हता, पण त्याने आपल्याला रंग्यात पकडले आहे, आता काय करावे असा प्रश्न तिच्यासमोर उभा होता. तिला आता पतीसोबत राहण्यापेक्षा प्रियकराकडे जाणेच योग्य वाटत होते. तर दुसरीकडे राग निवळल्यानंतर शिवप्रकाशने सविताची समजूत काढली. आपला संसार आहे, लहान मुले आहेत, सगळ्यांचा विचार कर आणि सगळे विसरून जा, पुन्हा अशी चूक करू नकोस असे त्याने सांगितले. तिने तेवढ्यापुरती मान डोलावली, पण तिच्या मनामध्ये वेगळेच होते. तिकडे तिचा प्रियकर तिच्यासाठी तडपडत होता. तो तिला शरीर संबंधासाठी बोलवत होता. तिलाही शरीर सुखाची ओढ लागली होती. या सुखामध्ये तिचा पती अडसर ठरत होता. त्याला बाजूला कसे करावे या विचारात ते दोघे होते. सतीशला तिच्यापासून दुरावणे मान्य नव्हते. तिचे शरीर न मिळाल्याने तो सैरभैर झालेला होता. या रागातून त्याने एकदा शिवप्रकाशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवप्रकाशने पोलीस तक्रार केली. पोलिसांनी सतीशला बोलावून घेतले, समज दिली आणि सोडून दिले. पोलीस काही करत नाहीत म्हटल्यावर तो शेपारला. आता तो वारंवार शिवप्रकाशला ठार मारण्याची धमकी देऊ लागला. सवितानेही पतीचा काटा काढण्यास प्रियकराला सांगितले होते. यामध्ये सविताची बहीणही सामील झाली होती. तिने बहिणी सविताला साथ देत शिवप्रकाशचा खून करण्याच्या कटामध्ये सहभाग घेतला. तिघांनी मिळून शिवप्रकाशला ठार मारण्याचे निश्चित केले. शनिवारी रात्री शिवप्रकाश शांतपणे झोपलेला होता, तर तिकडे सतीश तडपडत होता. त्याला शरीर संबंधाची इच्छा झाली होती. तो सविताला फोन करून शरीर सुखासाठी आग्रह करत होता. तिने त्याला पती घरात असल्याचे सांगितले. तो आहे तोपर्यंत काही करता येणार नाही असे ती म्हणत होती. मग मी स्वतः त्याला ठेवतच नाही असे म्हणत सतीश मध्यरात्री 1 वाजता शिवप्रकाशच्या घराबाहेर आला आणि त्याला शिवीगाळ करू लागला. आवाज ऐकून शिवप्रकाश जागा झाला. तोपर्यंत सविताने दरवाजा उघडून सतीशला घरात घेतले. तो थेट शिवप्रकाश झोपला होता तिथे आला. सतीशने त्याला धरले आणि फरफटत घराबाहेर आणले. त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. तो रक्तबंबाळ झाल्यानंतर त्याने शिवप्रकाशचे केस धरले आणि काही अंतरावर फरफटत नेले. ही सगळी मारहाण त्याची पत्नी सविता समोरच सुरू होते, पण ती काहीच बोलली नाही. शिवप्रकाशचा मृत्यू झाल्यानंतर सतीश तिथून पसार झाला. दरम्यान या आवाजाने लोक जागे झाले होते. कोणीतरी पोलिसांना पाचारण केले. पोलीस घटनास्थळी धाव घेतली. सारे सोपस्कार पार पडले आणि संशयित म्हणून आधी सविताला ताब्यात घेतले. याबाबत निरीक्षक सुरेश सिंह यांनी सांगितले की सविताचा मोबाईल फोन शोधण्यात आला आहे. तपासामध्ये असे दिसून आले आहे की सविता आणि सतीश तासनतास फोनवर बोलत असत. कॉल डिटेल रेकॉर्डमधून महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. शनिवार संध्याकाळी 6 वाजता सविताने आरोपींशीही बोलणे केले आहे. आरोपी व्हॉट्सॲपद्वारे संवाद साधत असे. तिच्या पतीच्या विरोधानंतर सविताने सतीशशी बोलून हत्येचा कट रचला होता. सविता आणि तिची बहीण कविता आणि सतीश गौतम यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता आणि सतीश यांना अटक करण्यात आली आहे. हत्येमध्ये वापरण्यात आलेला लोखंडी रॉड हा देखील जप्त करण्यात आला आहे.